तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये इपॅक ड्युरेबल लिमिटेडबद्दल आपण चर्चा करणार आहोत। सो मित्रांनो, क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे जे काही हे आहेत रिझल्ट्स आहेत ते फायनली अनाउन्स झालेले आहेत जुलै 19, 2025 रोजी। सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थ इट आहे का, त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत। पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे। जर आपले खरा मराठी बांधव असाल सो चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो। एक मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट नाही करणार तर कोण करणार। ओके, सो बघा आता ह्या ठिकाणी सर्वप्रथम कंपनीची सेल्स बघा 662 करोड आहे। मागील क्वार्टरमध्ये 643 कोटी सेल्स होती आणि जून 2024 मध्ये मित्रांनो ही जी काही सेल्स होती 774 करोड होती। सो जून क्वार्टरचा जर विचार केला मित्रांनो आणि मागील क्वार्टरचा जर विचार केला सो सेल्समध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे जून क्वार्टरपेक्षा। ओके, सो डेफिनेटली मित्रांनो काही समाधानकारक सेल्स या ठिकाणी नाही आहे। 608 कोटी रुपयांचे एक्सपेन्सेस, 55 कोटी रुपयांचा प्रॉफिट आहे। ऑपरेटिंग प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। आता ऑदर इन्कमचा जर विचार केला तर 6 कोटी रुपयांचे ऑदर इन्कम आहे। 16 कोटी रुपयांचे इंटरेस्ट म्हणजे व्याज कंपनीनं दिलेलं आहे कर्जांवरती। नेट प्रॉफिट मित्रांनो 24 कोटी रुपयांचा कंपनीने या ठिकाणी काय केलेलं आहे। ओके, सो मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो 39 कोटींचा नेट प्रॉफिट होता आणि जून 2024 मध्ये हा 24 करोड रुपयांच्या आसपास होता। सो ॲज पर द जून क्वार्टर, लास्ट जून क्वार्टर, आता सुद्धा प्रॉफिट मित्रांनो तोच आहे। प्रॉफिटमध्ये काही मित्रांनो आपल्याला ग्रोथ या ठिकाणी कुठे जास्त पाहायला मिळत नाही आहे। आता कंपनीच्या व्हॅल्युएशन्स विषयी मित्रांनो आपण चर्चा करूया। सो व्हॅल्युएशन्स मित्रांनो ठीकठाक आहेत असं मला सध्या तरी या ठिकाणी वाटतंय। ओके, सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी की कंपनीचा जो पी आहे तो या ठिकाणी बुक व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ठीकठाक वाटतोय, पण बुक व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मित्रांनो करंट प्राइस ठीकठाक वाटतंय, पण स्टॉकचा पी जर तुम्ही बघितलात 62चा पी आहे मित्रांनो एक स्मॉल कॅप कंपनीचा। सो स्मॉल कॅप कंपनी 62च्या पीवरती खरेदी करणं हा चांगला सौदा असू शकत नाही माझ्या मते। डेट टू इक्विटी 0.44% आहे। बाकी सगळ्या गोष्टी मित्रांनो ठीक आहेत, फक्त व्हॅल्युएशन खूप जास्त ओव्हर आहे असं मला ह्या स्टॉकचं वाटतंय। सो सध्या सुद्धा मित्रांनो ह्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करण्यात काही पॉईंट नाही आहे। जर तुम्ही खरेदी केला हा स्टॉक तर मित्रांनो ह्याची जी काही व्हॅल्युएशन आहे ती मित्रांनो अजून ह्या ठिकाणी काय होऊ शकते मित्रांनो, तुम्हाला बराच वेळ ह्या ठिकाणी ताटकळत ठेवू शकते। कदाचित या स्टॉकचं प्राईस वाढणार नाही, कदाचित बराच काळ हा स्टॉक साइडवेज चालेल किंवा खाली सुद्धा हा स्टॉक जाऊ शकतो। सो सध्या तरी व्हॅल्युएशन्स प्रॉपर नाही आहेत असं मला वाटते। फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे पण व्हॅल्युएशन्स प्रॉपर या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे हा स्टॉक इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं बघणं बंद करा असं मला तरी या ठिकाणी वाटतंय। सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटतो मी पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत द्या मला परवानगी। तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम। Thank you very much to all of you.